हो, आज मी तुम्हाला अजूनही 2-4 दिवसाखाली एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओचा पेनी स्टॉक जो आहे तो मी तुम्हाला सांगितलेला तो आज कुठे ग्रोथ करतो आहे. म्हणजे हे तुम्हाला जस्ट दाखवत आहे मी की बाबा तुम्ही पेनी स्टॉकची काय ग्रोथ होती आहे, काय नाही आणि किती कमी पैशामध्ये कसं प्रॉफिट होतं आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे मला. तुम्ही वॉचलिस्टला लावून ठेवत चला. तुम्हाला कमी पैशामध्ये घ्यायचं असेल तर कमी पैशामध्ये घेत चला. लाँग टर्मसाठी त्याला ठेवा. ह्या अशा गोष्टीसाठी मी तुम्हाला ते पेनी स्टॉक सांगत असतो आहे. तर आज जो पेनी स्टॉक तुम्हाला मी दाखवणार आहे ते 2-3 दिवसाखाली त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी यूट्यूबवर शेअर केलेला आहे. ते तुम्ही बघितलं असेलच असं समजतो मी. आणि तुम्हाला विशेष म्हणजे सांगायचं कारण की तो पेनी स्टॉक मी घेतलेला आहे आणि माझ्याकडची तुम्हाला एक स्क्रीनशॉट आहे ती मी शेअर करेल, तुम्हाला दाखवेल आता मी. तर एक लक्षात घ्या मित्रांनो की पेनी स्टॉकमध्ये होणारे जे फायदे आणि प्रॉफिट आहे ना ते तुम्हाला मी डबल वर म्हणजे असं एकदम खास सांगतो की बाबा कमी नुकसानामध्ये जास्त प्रॉफिट होतं. कारण तुम्ही 1,000-2,000 जर पैसे काही त्या पेनी स्टॉकमध्ये टाकलेले असेल तर कमीत कमी तुम्हाला त्या पैशामध्ये जास्त प्रॉफिट होऊ शकतं. जसं आता तुम्ही 2,000 तुमच्याकडंच आहेत आणि एक 50 पैशाचा तुम्हाला स्टॉक मिळाला तर 2,000चे तुम्हाला 4,000 क्वांटिटी भेटतील. तर 4,000 क्वांटिटीमध्ये समजा तो 50 पैशाचा स्टॉक 2 रुपयावर गेला तर तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होईल. कारण कसं जेवढे तुम्ही क्वांटिटी बल्क असतील, जेवढं तुम्ही लो साईडला त्याला घेतलेलं असेल खालच्या लेवलनं आणि तो खूप वर जात असेल तर एक काळ असेल की कुठला तरी एखादा पेनी स्टॉक तुमचा चांगला बुलिश लेवलला जाईल आणि तुम्हाला चांगलं प्रॉफिट होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही घेताना स्टडी करा, तुम्ही स्वतः स्टडी पण करत चला मित्रांनो. कारण मला लई जण असं विचारतात की माझे काही जवळचे कलिग आहेत, यूट्यूब बघणारे काही जण आहेत, ते विचारतात की वा सर पेनी स्टॉकला ठेवण्याचा कालावधी किती असावा. तर कालावधी असा काही नाही आहे मित्रांनो. कालावधी खूप जास्त पण असू शकतो. काही कमी कमी कालावधीमध्ये जर तुम्हाला चांगलं प्रॉफिट झालं तर तुम्ही प्रॉफिट बुक करून वाटलं तर त्या प्रॉफिटचे थोडे बहुत शेअर्स घेऊन तुम्ही त्याला बाय करू शकता आणि नंतर लाँग टर्मसाठी थांबू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला मी जे पेनी स्टॉक डबल तुम्हाला हा व्हिडिओ टाकण्याचा माझा उद्देश हाच आहे की कमी पैशामध्ये होणारं बेनिफिट तुम्हाला किती चांगलं वाटतं आणि त्याचं बेनिफिट किती छान असू शकतं. आणि ते आता तुम्ही कॅन्डल बघत चला. कॅन्डलच्या तुम्ही स्वतः एकदा स्टडी करा की हा स्टॉक कितीला ओपन झाला आणि तो कितीपर्यंत गेला. आता मी काही स्क्रीनशॉट शेअर करेलच त्याची आणि तुम्हाला दाखवलंच. तत्पूर्वी तुम्हाला मी काही स्टॉक सांगितले ते मागचे ते तुम्ही पाहिलेत का नाही ते मला थोडंसं कमेंट करून सांगा. आणि मी मागे 2-4 दिवसाखाली पण अजून एक असा पेनी स्टॉक टाकला होता की ते 10 ते 12 रुपयाला होता आणि तो आता 1,300-1,400 रुपयाला गेलेला आहे. आणि अशा पद्धतीने काही स्टॉक आहेत की जे की खूप चांगले लांब जाऊ शकतात. तुमचं चांगलं प्रॉफिट होऊ शकतं, तुमचं एखादं चांगलं स्टेबल होऊ शकता तुम्ही त्याच्यामधून. पण असं नाही आहे की प्रत्येक पेनी स्टॉक वरच जातो आणि प्रत्येक पेनी स्टॉक तुम्हाला सपोर्टच करेल किंवा पेनी स्टॉक प्रत्येकाचा तो लेवल तुम्हाला आणून देईल असं नाही आहे. पण तुम्ही थोडी इन्व्हेस्टमेंट जी की तुम्ही कुठं एखाद्या बँकेमध्ये किंवा FDमध्ये करत असलं, FD जर कोणी केलेली असेल एक 5 वर्षाची, 6 महिन्याची, 1 वर्षाची, तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला एक FD केल्यासारखं समजा आणि तुम्ही चला. मी कुठल्याही स्टॉकला तुम्हाला बाय करा म्हणून म्हणत नाही. कारण का तर तुम्ही तुमची स्टडी करा. मी बाय करायला सांगत का नाही की तुम्ही स्टडी करा, तुम्ही पाहत चला आणि पाहिल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स आला पाहिजे. तुम्हाला कॉन्फिडन्स आला म्हणजे मी त्या कॉन्फिडन्सनं तुम्ही मला विचारलं पाहिजे की सर पेनी स्टॉक अजून एखादा असला तर सांगा, म्हणजे मला ह्यानं तुम्हाला मला सजेशन देता येतं. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी आज जो पेनी स्टॉक सांगणार आहे त्याची स्क्रीनशॉट मी तुम्हाला शेअर करतो सध्या. तर आपण जाऊया, आपण बघूया एकदम. तर एक मी बॅग घेतो आहे थोडंसं. तर आता इथं ही स्क्रीन आहे तुमच्यासमोर. तर त्या स्क्रीनमध्ये बघा मित्रांनो, आता इथं बघा इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे मी 6,160 रुपये. आता करंट व्हॅल्यू काय माझी 13,560 आणि प्रॉफिट किती आहे माझं 7,400. मी इन्व्हेस्टमेंट किती केली आहे मित्रांनो अमाऊंट 6,160 आणि मला प्रॉफिट किती झाले 7,400. म्हणजे मला 100% रिटर्न भेटलेले आहेत. आता मी ह्याच्यामध्ये माझे प्रॉफिट काढूनही घेऊ शकतो आणि मला हे झाले किती 1-1.25 महिन्यामध्ये कमीत कमी आपण 1.5 महिनाही धरूया, काय हरकत नाही. 1.5 महिन्यामध्ये मला प्रॉफिट झालेला आहे. अथवा 1.5 महिना नाही, आपण 2 महिने धरू. चुकून माझ्याकडून काही झाले असेल, समजा कॅन्डल मी दाखवणार नाही तुम्हाला, तुम्ही स्वतः कॅन्डलचा स्टडी करून मला कमेंट करा आणि मग मला सांगा की मित्रांनो जर काही असेल प्रॉफिट तर तुम्ही त्या प्रॉफिटमधून तुम्हाला जास्त गेन करायला का आवडत नाही. आता हा स्टॉक सध्या कितीवर अवेलेबल आहे सध्या, तर मी तुम्हाला तो स्टॉक 3.39 रुपयाला सध्या तो स्टॉक आहे. तर आज 3.39 रुपयाला तुम्ही गृहीत धरा की हा स्टॉक 10 रुपयाला गेला तर मला किती प्रॉफिट होईल तुम्हीच सांगा. तर असं 10 रुपयाला गेला, पुन्हा ते 20 रुपयाला गेला, 30 रुपयाला गेला, 40 रुपयाला, तर किती प्रॉफिट होईल. आपण आपली लेवल बाय करण्याची लेवल जर योग्य असेल
तर आपल्याला चांगलं प्रॉफिट होईल. सेल करण्याची पोझिशन आपली योग्य असेल तर चांगलं प्रॉफिट देखील होऊ शकतं. असं बी होऊ शकतं मित्रांनो, मी प्रॉफिट हे केलं उद्यापासून लगेच लोअर सर्किट लागत राहील आणि खाली जात आलेलं प्रॉफिट मला नुसतं दिसलं आणि मी घेतलंच नाही, असं बी होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला जिथं बुक करायचं प्रॉफिट 100% असेल तर बुक करून घ्या लवकरात लवकर. पुन्हा अजून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता जे प्रॉफिट आले ते. अशा पद्धतीने तुम्हाला मी हा इम्पॉवर हा स्टॉक तुम्हाला आज दाखवला आहे मित्रांनो. थोडंसं आपण आता त्याची आपण काय करूया, आपण कॅन्डल बघूया. तर त्या कॅन्डलनुसार आपण थोडंसं ग्रोथ करण्यात बघू काय होतं ते. आता इम्पॉवर तुम्हाला इथं दाखवतो मित्रांनो मी. हे इथं तर त्याची कॅन्डल पाहूया आपण आता सध्या कुठपर्यंत आहे, काय ग्रोथ करते ती. आता आपण मंथली कॅन्डल बघू मित्रांनो. आपली डे चित्र आहे, आपण मंथली कॅन्डलला पाहूया. तर मंथली कॅन्डल बघा तुम्हाला लक्षात येईल की मी तर कुठं घेतलेला होता, इथे समजा मी इथे घेतलेला आहे समजा ₹1.54. तर ॲटलिस्ट मंथली आपण धरले तर 2 महिने तर झालेलंच आहे. मला 2 महिने झाले, तर त्याच्यामुळे तुम्ही 2 महिन्यामध्ये 100% रिटर्न त्यांनी दिलेलं आहे. आता हा स्टॉक किती ग्रोथ करेल काय करेल हे तुम्ही लक्षात ठेवा. ह्या कॅन्डल लक्षात ठेवा. ₹5 आतमध्ये तुम्ही बाईंग करू शकता, कुठे बी भेटेल तर करायला हरकत नाही. ₹5 डबल तो जरी ₹2वर ₹1वर आला तर ॲव्हरेज करा, काही हरकत नाही. कमी पैशामध्ये जास्त प्रॉफिट होऊन जाईल मित्रांनो. अशा पद्धतीने मी तुम्हाला माझे काही पेनी स्टॉक तुम्हाला सांगत जात आहे. किती ग्रोथ करतायत ही एक डबल व्हिडिओ टाकण्याचा माझा उद्देश होता. तुम्ही खरं स्टडी करा, व्यवस्थित करा, चांगली करा स्टडी करून ते स्टॉक बाय करण्याचा प्रयत्न करा आणि वॉच लिस्टला लावून ठेवा. अशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल. माझे व्हिडिओ प्लीज कोणी नवीन शिकणारे असतील त्यांना शेअर करत चला, सबस्क्राईबर करायला सांगा, नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ची घंटी जी आहे ती दाबायला सांगा, जेणेकरून की त्यांना नोटिफिकेशन पण येत जाईल. आणि कमेंट करत चला की तुम्ही कमेंट केलं तर मला तेवढंच इम्प्रूव्हमेंट करायला. तुम्हाला अजून काय हवं आहे, त्याच्यामध्ये काय माहिती द्यायला पाहिजे मी, असं तुम्ही मला सांगितलं तर मला त्या पद्धतीनं तुम्हाला सांगू शकेल मी आणि त्या पद्धतीने मी प्रयत्न करेन. चला, धन्यवाद मित्रांनो.